श्री बंडूभाऊ वाळके आपल्या या मंडपामध्ये आलेले आहेत. या सत्राची शोभा वाढविण्यासाठी, हे सत्र श्रवण करण्यासाठी आदरणीय श्री सोमनाथे काकाजी आणि आमचे बंधू श्री मधुकर दादा रुमाले त्यांचं स्वागत करत आहेत. व्यासपीठाकडून त्यांचं स्वागत, आयोजकांकडून त्यांचं स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांनी तुम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. या पंचक्रोशीमध्ये असा एकही माणूस नसेल की जे बंडू भाऊंना ओळखत नाही. संत श्री गजानन महाराजांची त्यांची भक्ती आणि संपूर्ण वारकऱ्यांना घेऊन ते जे वार्षिक सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय हो. संपूर्ण वारकऱ्यांना घेऊन ते जे वार्षिक उपक्रम करतात, म्हणजे संत गजानन महाराजांचा प्रकट दिन, आषाढी एकादशीला पंढरपूर पायदळ दिंडी, असे त्यांचे काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत. आणि फार मोठा असा भक्तीचा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये कायम असतो. आणि या बरबडी गावामध्ये भागवत कथेसाठी मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आपला आशीर्वाद या ठिकाणी दिला होता आणि संपूर्ण मंडप, आणि याही वर्षीच्या कथेसाठी त्यांनी हा संपूर्ण मंडप या ठिकाणी, फक्त जी काय लागेल ती मजुरी, हा सगळा पूर्ण मंडप त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा असे आमचे आदरणीय सन्माननीय श्री बंडूभाऊ वाळके हे आपल्या मंडपामध्ये उपस्थित झाले. पुनश्च एकदा संत श्री गजानन महाराज की जय हो. दशरथ राजा याच दिवसाची प्रतीक्षा करत होते. सगळं काही करून झालं होतं, पण तरी यश मिळत नव्हतं. पण आज जेव्हा 4 राजकुमारांना पाहिलं, आनंद विभोर अवस्था दशरथ राजांची, आनंदानं वेडे झाले दशरथ राजा. माता कौसल्या, माता सुमित्रा, माता कैकेयी आणि या तिघींनी सुद्धा अत्यंत गोंडस आणि लाजीरवाण्या राजकुमारांना तेजोयमान नीलमणी साक्षात परब्रह्म आणि मंडळी या सगळेजण बधाई द्यायला येऊ लागले. सगळ्या जणांना उपहार दशरथ राजे देऊ लागले. देशोदेशातून, परप्रांतातून, परराज्यातून राजे येऊ लागले, ऋषी मुनी येऊ लागले. आणि अशा या सगळ्या समारंभात सुद्धा दशरथ राजा आपलं कर्तव्य विसरले नाहीत. हा मुद्दा फार महत्वाचा. संस्कार आहे 16 संस्कार, आणि त्यापैकी एक सगळ्यात महत्वाचा संस्कार, त्याला आपण म्हणतो जात कर्म संस्कार. आपल्या या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले आहेत. गर्भधान संस्कार, पुसंवन संस्कार, अनवलोभन संस्कार, सीमंतोनयन संस्कार, जातकर्म संस्कार, त्यानंतर नामकरण, सूर्यावलोकन, निष्क्रमण, अन्नप्राशन, वर्धापन, चूडाकर्म, अक्षरारंभ. म्हणजे काही ग्रंथामध्ये या ठिकाणी तुम्हाला विद्यारंभ असं लिहिलेलं दिसेल. म्हणजे बाळ जेव्हा पहिल्यांदा अक्षर गिरवतं ना, तो हा संस्कार, विद्या ग्रहण करण्यासाठी केलेला आरंभ, तो हा संस्कार. त्यानंतर उपनयन संस्कार, त्यानंतर समावर्तन. आता या समावर्तनाच्या जागी बहुतेक ग्रंथामध्ये यज्ञोपवीत असं देखील आलेलं आहे. त्यानंतर विवाह आणि त्यानंतर अंत्येष्टी. असे हे 16 संस्कार
आणि यापैकी सगळ्यात महत्वाचा म्हणजे जात कर्म संस्कार. जे लेकरू जन्माला येतं ना, त्या लेकराच्या जिभेच्या मध्यभागी सोन्याची अत्यंत मऊ अशी सळई म्हणजे सोन्याचा दांडा, आणि तो दांडा सहदामध्ये बुडवायचा आणि लेकराच्या त्या बाळाच्या जिभेच्या मध्यभागी सहदानी ओम अक्षर लिहायचं. हा आहे तो संस्कार. आता बऱ्याचदा नेमकं हे असंच केलं पाहिजे हे माहीत नसतं, पण तरी बऱ्याचदा काही ठिकाणी बाळाला सगळ्यात पहिल्यांदा सहद पाजल्याचं दिसून येतं. काही भागामध्ये अशी पद्धत आहे. ते डॉक्टर किती घाई करेना, पहिले दूध पाजा, पहिले दूध पाजा, तरी आपलं काही 2-4 बाया तिथं असतात आणि त्या पटकन आपलं सहदाचा एक थेंब बाळाला पाजतात. तर तेव्हा असा हा संस्कार का म्हणून करायचा असतो, तर जेव्हा बाळ आईचं दूध पितं ना, तेव्हा तो सहदानी जो ओमकार काढलेला असतो जिभेच्या मध्यभागी, तो ओमकार जसा पोटात जातो, बाळाची बुद्धी अत्यंत कुशाग्र होते, बाळ अत्यंत विद्वान होतं आणि सगळ्यात पहिलं अक्षर आहे ओमकार. जेव्हा शिवमहापुराणामधला संदर्भ आहे इथे की जेव्हा महादेवांची पिंडी प्रकट झाली, जेव्हा महादेवांचं लिंगपिंडी या भूतलावर प्रकट झालं, त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ओम हे अक्षर या भूतलावर प्रकट झालं महादेवांच्या द्वारा. आणि म्हणून ओमकार ह्याला आद्याक्षर म्हटलं जातं. ओमकार हा सगळ्या मंत्रांचा बीज मंत्र आहे. ओमकार हा सगळ्या मंत्रांचा बीज मंत्र. सगळं काही जे तयार झालंय ते मग या ओमकारातूनच. आणि म्हणून हा ओमकार जेव्हा त्या बाळाच्या जिभेवर जेव्हा गिरवल्या जातो सोनं आणि ते सहद, आणि त्यानं जेव्हा बाळाच्या जिभेच्या मध्यभागी हा ओमकार लिहिला जातो, तेव्हा फार सुंदर असं त्या बाळावरती त्या ओम या आद्याक्षराचे संस्कार होतात. बाळाची बुद्धी ही कुशाग्र बनते, व्यापक बनते, स्मरणशक्ती चांगली राहते, असे भरपूर फायदे त्याचे आहेत. आणि म्हणून हा संस्कार फार महत्वाचा. तुम्हाला वाटत असेल आता काय करावं आम्ही, हे तर निघून गेलं तरी आम्हाला करायचं आहे. हा म्हणजे मला आहे ना, पुस्तकं वाचायची सवय आहे मला. हा तर असं कदाचित वाटत असेल की आता काय करावं, तर त्याच्यासाठी आपल्याजवळ पर्याय आहे. तो पर्याय असा की माघ महिन्यामध्ये वसंत पंचमी येत असते. त्या वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा आपण करत असतो. आणि त्या वसंत पंचमीला ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 वाजता म्हणा, 3 वाजता म्हणा की 5 वाजता म्हणा, पण सूर्योदयाच्या पूर्वी जरी तुम्ही लिहिलं बाळाच्या जिभेच्या मध्यभागी तरी चालेल, तरी चालेल. तेव्हा असं सुंदर ओमही लिहू शकता. आणि बाळ जर बोलत असेल तर एम क्लीम ओम त्या दिवशी याचं उच्चारण बाळाकडून तुम्ही करून घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगते, एम इंग्रजी लेटर नाही. बऱ्याचदा यम, मला व्हॉट्सअपवर मेसेज येतो, यम लिहायचं का मग दीदी? हा ते एम आहे. हा एम क्लीम रीम हे जे बीज मंत्र आहेत ना, श्रीम, याचा उच्चार बाळाकडून करून घ्यायचा. या वसंत पंचमीच्या दिवशी माघ महिन्यामध्ये ही येत असते. तेव्हा असं सुंदर आपलं शास्त्र. राजा दशरथ हे राजे आहेत, पण तरी ते आपलं कर्तव्य विसरले नाहीत. त्यांनी हा जातकर्म संस्कार म्हणजे मधु चटाना याला म्हणतात, हे त्यांनी पूर्ण केलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये महादेवांनी इथं येण्याची तयारी केली. महादेवांनी, कारण सगळेजण आले होते, महादेव आले नव्हते, आणि म्हणून महादेवांनी इथं येण्याची तयारी केली. आता
जसे महादेव इथं येण्याची तयारी करत आहेत, माता पार्वती आई साहेब त्यांना विचारत आहेत, प्राणनाथ स्वारी कुठे निघाली? म्हणे आम्ही चाललो अयोध्येमध्ये. कशासाठी? म्हणे विष्णू देव प्रकट झाले आहेत आणि त्यांचं बालरूप आम्हाला पाहायचंय, त्यांच्या बालरूपाची भेट आम्हाला घ्यायची आहे. म्हणे मग मी येते ना सोबत. एरवी असंही तुम्ही जात असता, तुमच्या सोबत मी असतेच. म्हणे नाही, तू माझ्या सोबत येऊ नकोस. का? तू जर माझ्या सोबत आली तर तुझ्या रूपानं माझ्या सोबत आसक्ती आणि वासना येईल, जी परमेश्वराच्या मिलनामध्ये बाधा तयार करू शकते. हा, वासना आणि आसक्ती दोन्हीचा अर्थ एकच आहे. हा, वासना. आता ही जर चांगल्या गोष्टीची असेल तर ती नक्कीच चांगली आहे, पण ही जर वाईट दुर्गुणाची असेल, व्यसनाची असेल, वाईट व्यसनाची असेल तर ती नक्कीच घात करते. हा, सोपं करून सांगू का? ही आसक्ती आहे ना, ही आगेप्रमाणे आहे. जसा उपयोग कराल तसा परिणाम प्राप्त होईल. आग माहिती आहे ना, आग अन्नही शिजवते, पण अन्न शिजवणारी आग जर एखाद्या घराला लागली तर ती घरही जाळून टाकते. हा, आता अन्न शिजवणाऱ्या आगेला आपण नैवेद्य अर्पण करतो, पण घराला जाळून टाकणाऱ्या आगेजवळ कोण नैवेद्य घेऊन जाईल हो? हा, तिच्या वापरावर अवलंबून आहे ना. त्याचप्रमाणे ही आसक्ती सुद्धा तिच्या वापरावर अवलंबून आहे. तिचा वापर आपण नेमका, आपला उद्देश काय आहे, कार्य करण्याचा उद्देश, त्याच्यावर ही आसक्ती अवलंबून आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का? आसक्ती जो आसक्ती ओ जासक्ती. हा, म्हणजे हे सगळं आपल्यावर, मनाचा ताबा, मनाचा निर्धार. हा, म्हणे नाही, तुला मी नेणार नाही. परमेश्वराच्या भेटीमध्ये तू आसक्ती रूपानं, वासना रूपानं माझ्या सोबत येशील आणि तिथं अडथळा तयार होईल. आई साहेब मागे हटल्या. नंदी महाराज समोर आले. शृंगी आणि भृंगी दोघ जण होते प्रमुख. म्हणे आम्ही येणार, आमच्या शिवाय तुम्ही कसे जाणार? आम्ही तर तुमची सवारी आहोत. हा, आमच्या शिवाय तुम्ही जाणं शक्यच नाही. नेहमी गाडी घेऊन फिरणारे पायदळ फिरू शकतच नाही, तुम्ही जालच कसे? म्हणे नाही नाही, तुम्ही जर आलात तर तुमच्या रूपानं माझ्यासोबत मोह येईल, माझ्यासोबत लोभ येईल. हा, षडरिपू, त्याच्यावर सुद्धा विजय मिळवावा लागतो. भगवत प्राप्ती जेव्हा करायची असते तेव्हा. त्याग करा असं म्हटलं नाही, शब्दाकडे नीट लक्ष द्या. षडरिपूंचा त्याग करा असं म्हटलं नाही. हा, ते म्हटलं तरी करू शकत नाही, म्हटलं तरी करू शकत नाही. वस्तुस्थिती आहे, स्वीकारायला पाहिजेच. आम्ही तुम्हाला सांगावं मोह सोडा, आम्ही तुम्हाला सांगावं माया सोडा. हा, आणि आम्ही, वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. हा, वस्तुस्थिती आहे ना. प्रॅक्टिकली जर विचार करतो म्हटलं तर हे सोडणं शक्य नाही, याच्यावर विजय मिळवणं शक्य आहे. हा, याच्यावर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, याच्यावर विजय मिळवणं शक्य आहे. हा, सोडणं शक्य नाही. आणि म्हणून विजय मिळवावा लागतो. म्हणे नाही, तुम्ही सुद्धा येऊ नका, मी एकटा जाईन. आणि निघाले महादेव. अर्ध्या वाट्यात आले, अर्ध्या रस्त्यात आले. आणि आता कोण भेटलं? आता भेटले काकभुशुंडीजी महाराज. आणि ते म्हटले, आता मी जाऊ नाही देत तुम्हाला एकटा. मी ऐकलंय आणि मला सुद्धा दर्शनाची अत्यंत उत्कंठा आहे. मी तुम्हाला एकटा जाऊ द्यायचाच नाही.
आता काय महादेव, आता भक्ताचा हट्ट म्हटल्यावर विचार केला महादेवांनी, काय करावं, याला सोबत घ्यावं का नाही, याला सोबत घ्यावं का नाही. आणि तेवढ्यात काकभुशुंडीजी महाराज बोलले, म्हणे मी तुमच्या एवढ्या कामाचा आहे ना, तुम्ही मला अयोध्येत नेता क्षणी मी तुमच्या कामात येईल. म्हणे कसं काय, म्हणे आता नाही सांगत, पहिले घेऊन चला. अयोध्येच्या शिवेपर्यंत आले आणि मग महादेवांना म्हटले, काकभुशुंडीजी महाराज महादेवांना म्हटले, तुम्ही असे महादेव बनून याल का, तुम्ही असे महादेव बनून याल. तुम्हाला असं महादेव बनून जर तुम्ही अयोध्येत आता प्रवेश केला तर सगळी गर्दी तुम्हाला पाहायला होईल, तुमच्या दर्शनाला होईल, तुम्ही तिथं जाऊ शकणार नाही राजमहालापर्यंत. म्हणून मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही एका साधारण साधूचा वेश धारण करा. म्हणे ठीक आहे. महादेवांना आत्ता वाटलं बरं झालं काकभुशुंडीजी महाराजांना सोबत घेतलं. आत्ता वाटलं, म्हणे बरं झालं, ठीक झालं तुम्हाला सोबत आणलं. हा, काकभुशुंडीजी महाराज म्हटले, एवढंच काय, समोर चला, मी अधिकही तुमची मदत करीन. आता आले, राजमहालाच्या आजूबाजूला फिरले, लांबच्या लांब रांगा, साधू मुनी ऋषी राजे, लांबच्या लांब रांगा दशरथ राजाला बधाई देण्यासाठी. दोघांनी विचार केला, म्हणे कसं जायचं आतमध्ये. महादेव म्हटले, काकभुशुंडीजी तू माझ्या सोबत आहे आणि तू सांगितलं मदत करणार. काकभुशुंडीजी म्हटले, ओ मी तयार आहे मदत करायला. एक काम करू म्हटले, काय, तुम्ही इथं या चौकामध्ये बसा, मी सगळ्यांना सांगतो, हिमालयातून फार तपस्वी, फार ज्ञानी आणि वेदाचे शास्त्राचे जाणकार आणि ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत असे हिमालयातून एक तपस्वी साधू आले. आणि मग बघा तुमच्याकडे कशी गर्दी होते. आणि मग तिकडची गर्दी तुमच्याकडे झाली का, मग आपण राजमहालामध्ये जायचंय. म्हणे ठीक आहे, चला ठरलं. एका साधारण साधूचा वेश धारण केला महादेवांनी आणि बसले चौकामध्ये. आणि आता काकभुशुंडीची जाहिरात सुरू झाली. हा, जाहिरात झाली की गर्दी जास्त वाढते नाही का. जाहिरात सुरू झाली, सांगितलं. आणि आता काय, आता सगळे जण ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत, तुमचं आधी काय झालं असेल ते न विचारता तुमचं पुढं काय होणार आहे ते सांगणारे अंतर्ज्ञानी. महादेव अंतर्ज्ञानीच होते. हा, ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत म्हणजे काय, आता 3 डोळे होते ना महाराज त्यांना. हा, ते तर सहज कुणाचाही अंदाज. हा, आणि मग काय, आणि ते सगळेजण ठरलं, गल्ली गल्लीमध्ये जाऊन अयोध्येच्या, नगरामध्ये जाऊन अयोध्येच्या काकभुशुंडीजी महाराज प्रचार करू लागले, जाहिरात करू लागले. आज अयोध्या की गलियों में घूमे जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में घूमे जोगी मतवाला, अलख निरंजन खड़ा पुकारे, देखूंगा दशरथ लाला, देखूंगा दशरथ लाला. शैली सिंह लिए हाथ में अरूढ़ डमरू त्रिशूल लिए, चमक छमा छम नाचे जोगी, दरस की मन में चाह लिए. पग के घुंघरू छम छम बाजे, पग
के घुंघरू छम छम नाचे, करने जपते हैं माला। अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन खड़ा पुकार, देखूंगा दशरथ लाला, देखूंगा दशरथ लाला। जय हो, तालियों के साथ। अंग भभूत रमावे जोगी, अंग भभूत रमावे जोगी, बागंबर कुकटी में सोहे, जटा जूट में गंग विराजे, भक्त जनों के मन मोहे। मस्तक पर श्री चंद्र विराजे, मस्तक पे श्री चंद्र विराजे, गल में सर्पण की माला। अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन खड़ा पुकार, देखूंगा दशरथ लाला, देखूंगा दशरथ लाला, देखूंगा दशरथ लाला, देखूंगा दशरथ लाला। काकभूषुंडीजी सांगू लागले, म्हणे हिमालयातून ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत, आणि जसं ऐकलं गर्दी जमायला लागली. आता महादेवच त्यांना सगळं काही अवगत. ते काय साधारण होते का? हा, पण तसं ज्योतिष्य सांगतो म्हटलं तर फार काही अवघडही नाही. आता ते महादेव होते म्हणून, पण तुम्ही जरी म्हटलं सांगतो एखाद्याचं तर फार काही अवघड नाही. हा, अगदी आपण सहज सांगू शकतो, सहज सांगू शकतो. एखाद्याच्या घरी जर आपण जाऊ, म्हणजे हा आता आमचा अनुभव आहे, पण अजून एखाद्याला म्हणजे असं करत नाही तर तुम्ही म्हणाल सुरू केलं काय मग बाईना आता हे, हा असं बिस नाही. पण एक साधारण सहज म्हणजे जे आपल्या दरवाजावर येतात सांगायला, आणि एकंदरीत त्यांचा अभ्यास करता. हा, साधारण जसं ते दरवाजावर येतात आणि ते आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घरची बाईच जाते ना. हा, ती घरी असते, तीच जाते ना. त्यांचं सगळ्यात पहिलं वाक्य काय, तुझी तळमळ घरासाठी, घरासाठी तू किती कष्ट घेतले. तू या घरी आली तेव्हापासून घरची दशा पालटून गेली. हा, तुला सांगतो बाई, या घरात लक्ष्मी आहे ना, ती फक्त तुझ्या पायानं. हा, हे जे सगळं घरात दिसते ना, धन वैभव, हे सगळं तुझ्यामुळं. तू लक्ष्मीच्या रूपात या घरात आली. आता शेवटचं वाक्य बघा काय म्हणतात ते, तू लक्ष्मीच्या रूपात या घरात आली. सगळं धन वैभव जे काही आहे सगळं या घरात, ते सगळं तुझ्यामुळे आहे बाई. पण घरच्यांना तुझी किंमत नाही. जमलं का? ती बाई म्हणते गेट उघडून या, या घरात या, घरात या, घरात या. आणि मग घरदार सगळं पाहिलं आणि एकूण आपण किती दक्षिणा देऊ शकतो, काय काय देऊ शकतो असा अंदाज एकूण काढला, तर मग ते लगेच म्हणतात साहेब नाही घरात. साहेब असो का नसो, पण एक म्हणाचा प्रश्न, साहेब दिसत नाही कुठं. आणि मग ती लगेच म्हणते बोलवते ना. आणि मग ती लगेच, अहो ऐकलं का, या बरं महाराज आले बघा, त्यांनी माझं कसं परफेक्टच सांगितलं. हा, आणि मग ते साहेब येतात. आणि ते जसे साहेब आले त्या घरातले, महाराज काय म्हणतात, तुमच्या सारखा इमानदार, तुमच्या सारखा प्रामाणिक
आणि तुमच्या सारखा कष्टिक हा दुसरा कोणीच नाही. तुमची इमानदारी आणि तुमचे कष्ट, हा भलेही स्वतःच्या वावरातला चना सोडून दुसऱ्याच्या वावरातला हरभरा उपडून आणत असेल, पण त्याला सांगायचं हा तुमच्या सारखा कष्टिक, तुमच्या सारखा प्रामाणिक, हा केवढे कष्ट तुमचे, केवढी इमानदारी. आता शेवटचं वाक्य, याच्याही बद्दल शेवटचं वाक्य ते महत्वाचं. पैसा येतो तुमच्या जवळ पण टिकत नाही. ज्या वेगानं आला त्या वेगानं जातो पैसा, कसा जातो पत्ता लागत नाही. तुम्ही 2 पूजा करून घ्या बस, हा आटोपलं. मग ते येतं लेकरू, दादू, बंटी, चिट्टी, गिट्टी काय असेल ते, हा आणि त्या लेकराकडे पाहून मग तो म्हणतो तुमच्या घरातला सगळ्यात ज्ञानी, तुमच्या घरातला सगळ्यात तपस्वी आणि तुमच्या घरातला सगळ्यात दानी असा हा तुमच्या घरातला फार जुना माणूस तुमच्या पुण्याईनं तुमच्या घरी जन्माला आला. साहेब म्हणतात 1 शर्टाचं पीस काढ, त्याच्यावर 200 रुपये ठेव आणि बुवाला चहा दे. जमलं गणित. हा बोला जय श्रीराम. सोपं आहे, सोपं आहे. कलयुग आहे, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. माती सुद्धा पाकिटात भरांना आणि त्याची सुद्धा जाहिरात करांना महाराज. माती सुद्धा खपते हो. हा झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. कलियुगामध्ये मेहनतीवर भर द्या. हा मेहनतीवर भर द्या, कष्ट करण्यावर भर द्या. जर तुमचा आत्मा साक्षी आहे की तुम्ही अत्यंत प्रामाणिकतेने कष्ट करत आहात, तुमचा आत्मा जर साक्षी आहे, तुम्हाला तुमचं ज्योतिष्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाला विचारण्याची काय गरज. हा काय गरज. तुम्ही जर प्रामाणिक आहात आणि तुम्ही जर कष्ट करून जीवन जगत असाल, कुणाच्या बापाची काय टाप तुमच्या केसाला धक्का लावेल म्हणून. हा संत श्री गजानन महाराजांची भक्ती जर तुम्ही करत असाल, हा तर कुणाची काय बिशात तुमच्या केसाला धक्का लावायची. अहो हे जे असतं ना, हा फक्त तर्क असतो. आहे ते शास्त्र आहे, तो अभ्यास आहे आणि त्याच्यावरही पारंगत PhD सारखी पदवी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास करून सुद्धा मिळवता येते. नाकारता येतच नाही. मी नाकारत नाहीच आहे. किंवा जे ज्योतिष्य शास्त्रामध्ये पदवीधर आहेत त्यांचा अपमानही करायचा नाहीये, पण मला हे सांगायचंय तो फक्त एक अंदाज असतो. शेवटी मेहनत आपल्याला करावी लागते, कष्ट आपल्याला करावे लागतात. आता तुम्ही म्हणता 1 लोटा जल पूरी समस्या का हल. हा पण मी म्हणते अगर आपके मन में होगा मल तो कैसे मिलेगा आपको पूरी समस्या का हल. हा तुमचं मन मलिन झालंय, शेजारच्यानं इनोवा घेतली, तुमच्या पोटात दुखायला लागलंय. कसं 1 लोटा जलन पुरी समस्या का हल. हा शेजारच्यानं 3रा मजला चढवला, तुमचं डोकं फिरलं. हा कसं 1 लोटा जलन पुरी समस्या का हल. मनाला निर्मळ बनवा, मनाला मलिन करू नका. कष्ट करण्याची तयारी ठेवा, मेहनत करण्याची तयारी ठेवा. हा आपलं भाग्याचा विधाता आपण आहो, आपल्या भाग्याचा विधाता आपण आहो. हा आपले हात आपल्या जवळ, हे हात भविष्य विचारण्यासाठी कुणाच्या समोर पसरवू नका, तर मेहनत करण्यासाठी हातांना पुढं करा. हा नुसतं स्वप्न पाहून चालत नाहीत. स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी झोपेमध्ये स्वप्न पाहावं लागत नाही, तर झोपेचाच नाश करावा लागतो. हा झोपच नाहीशी करावी लागते, तेव्हा कुठं स्वप्नांची पूर्तता होत असते. ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत आहे, सांगितलं महादेवांनी. आणि जसे जसे आले अयोध्येमधले सगळे, आता महादेवच होते ना ते, सगळ्यांना सांगितलं
म्हणे तू इथं बोर खणली तुला पाणी लागलं नाही. सगळ्यांना सांगितलं म्हणे तुझा एकदा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणे तुझ्याकडे असं असं झालं होतं, तुझ्याकडे ते झाड पडलं होतं, सगळ्यांना सांगितलं. आणि मग इकडची गर्दी इकडे आली आणि जसं दशरथ राजांनी विचारलं म्हणे आपल्या महालासमोर एवढी गर्दी होती, गर्दी गेली कुठे? तर त्यांचे सेवक त्यांना सांगू लागले हिमालयातून फार मोठे ज्योतिष विद्येमध्ये पारंगत असे फार तपस्वी साधू आले आणि ते नेमकं कौसल्या मातेनं ऐकलं आणि कौसल्या मातेनं हट्टच धरला. म्हणे स्वामी आपल्याकडे नुकतेच 4 राजकुमार जन्माला आलेत, हा बोलवूया का आपण त्यांना? बोलवायचं का? आणि आता दशरथ राजा आनंदातच होते, म्हणे ठीक आहे चला बोलवूया. आणि ठरलं. जसं महादेवांना कळलं, महादेव म्हटले जमलं गडे आता. हा आणि जसा सेवक निरोप घेऊन आले तुम्हाला आताच्या आता दशरथ राजांच्या राजमहालामध्ये बोलवलंय. म्हणे ठीक आहे चला निघाले. यांच्या सोबत काकभुशुंडीजी महाराज हे तर निघालेच, यांच्या सोबत काकभुशुंडीजी महाराज तेही आले. आता काय म्हणे तुम्ही एकटेच याल ना? काकभुशुंडीजी महादेवांकडे पाहू लागले. म्हणे मी सोबत आहे असं सांगा, मी सोबत आहे असं सांगा. म्हणे नाही नाही मी एकटाच जाईल. अरे मी पार्वतीला आणलं नाही. अरे बाबा नंदी येतो म्हटले मी त्यांना आणलं नाही आणि आता तू? म्हणे बघा आपण आलो यायला निघालो तेव्हापासून मी तुमची मदत केली, तुम्हाला साधू वेश धारण करा मी सांगितलं, ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत तुम्ही आहात, तुम्ही ज्योतिष सांगा भविष्य सांगा हा उपाय मी सुचवला. हा आणि जर आता तुम्ही मला नेणार नाही तर मी सगळ्यांना सांगून टाकीन हे साधू बिधू नाही हे महादेव आहे, सगळ्यांना सांगून देईन. म्हणे अरे पण मी आता नेऊ कसं तुला, मी काय सांगू? म्हणे इथपर्यंत डोकं मी लावलं ना, आता थोडस तुम्ही लावा. महादेवांना म्हटले काकभुशुंडीजी. आणि मग महादेवांनी सांगितलं म्हणे मी जरी ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत असलो, वयानं माझी नजर थोडी कमी झाली म्हटले, हा माझा सहाय्यक आहे, सहाय्यक विशेष सहाय्यक, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर पीए. हा म्हटले हा माझा सेक्रेटरी आहे आणि याला मी सोबत घेऊन चलतो, हा रेषा सांगतो मला कोणती रेष किती लांब लचक आहे त्याच्यावरून मी अंदाज लावतो. म्हणे ठीक आहे ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं काकभुशुंडीजी महाराजांनी राजमहालामध्ये प्रवेश मिळवला, प्रत्यक्ष महादेवांसोबत. आणि महादेव राजमहालामध्ये आले. सगळ्या महालामधलं वातावरण अत्यंत पावन आणि पवित्र होतं. जिथं भगवंत आहे तिथं आनंद आहे. सगळ्या वातावरणामध्ये आनंद ही आनंद, विशिष्ट प्रकारचा एक सुवास, मंगल मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकायला येत होता. आणि निश्चितच काहीतरी वेगळेपणा जाणवत होता, काहीतरी विलक्षण अनुभूती जाणवत होती. आणि असं करत करत महादेव कौसल्या मातेच्या दालनामध्ये पोचले. आणि कौसल्या माता श्री दशरथजी यांनी वाकून नमस्कार केला. साधू आले, ऋषी आले आणि म्हणून त्यांनी वाकून प्रणाम केला. विचारलं म्हणे मी हिमालयामधला आहे, हे कोण आहे? हे माझे सहाय्यक आहेत. असं असं आसन दिलं, बसा म्हटले. आणि आता कौसल्या माता म्हटली मला मुलगा झालाय, मला पुत्र झालाय, माझ्या या पुत्राचं भविष्य सांगाल का? आणि महादेव हसले, स्मित हास्य महादेवांनी केलं आणि मनातल्या मनात उद्गारले प्रभू काय करू मी आता? हा सगळ्यांची भविष्य घडवणारे तुम्ही आहात आणि आज तुमचं भविष्य सांगण्याची वेळ माझ्यावर आली, काय करू मी आता? आणि म्हणून त्या तेजोयमान नीलमणीला, प्रत्यक्ष परब्रह्माला महादेवांनी आपल्या हातामध्ये घेतलं.
आपल्या करपल्लवामध्ये घेतलं. दोघांची नजरा नजर एक झाली. जड चैतन्याची गाठ सुटली. जीवा शिवाचं मिलन झालं. हरीला हराचं आणि हराला हरीचं दर्शन झालं. आणि मंडळी महादेव आनंदाने गदगदीत झाले. महादेव आल्हादित झाले. महादेव अत्यंत हर्षित झाले. भगवंताचं ते अत्यंत दिव्य आणि मनोहर असं बाल रूप पाहून ऐसे है में. यानंतर नामकरणाचा प्रसंग येतो. मोठा सुंदर प्रसंग आहे. रघुवंशाचे कुलगुरु मुनिश्री वशिष्ठ आणि त्यांच्याकडे हे दायित्व येते या चारही राजकुमारांचं नामकरण करण्याचं. आता वशिष्ठ मुनी अगदी सर्वप्रथम कैकेयी मातेच्या मांडीवर जो राजकुमार आहे त्याचं नाव ठेवतात भरत. आणि ते सांगतात याच्यामध्ये सगळ्यांचं भरण पोषण करण्याची ताकद आहे म्हणून भरण. तृप्तीचा अनुभव हा स्वतः तर तृप्त असेलच, पण संपूर्ण अयोध्येला म्हणा अशी सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांचं भरण पोषण करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे म्हणून नाव भरत. त्यानंतर सुमित्रा मातेच्या मांडीवर दोन राजकुमार, त्यातल्या एकाचं नाव ठेवतात शत्रुघ्न. ज्यांच्या केवळ स्मरणाने शत्रूचा नाश होतो ते शत्रुघ्न. आणि ज्यांच्या केवळ स्मरणाने शत्रूचा नाश होतो ते शत्रुघ्न स्मरणाने. आणि ज्यांच्या असण्याने शत्रू बुद्धीचा नाश होतो स्मरणाने शत्रूचा आणि असण्याने शत्रू बुद्धीचा, आणि म्हणून नाव ठेवलं शत्रुघ्न. आता सुमित्रा मातेच्या मांडीवर पुन्हा एक राजकुमार, आणि त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं म्हणे हा बालक साधारण नाही, प्रत्यक्ष शेष भगवान इथं अवतरित झाले आहेत. शुभ लक्षणांचा जो धाम आहे तो लक्ष्मण असं नाव ठेवलं. शुभ लक्षणांचा जो धाम आहे म्हणजे शुभच लक्षण ज्यांच्यामध्ये ठासून ठासून भरली आहे, जे संपूर्ण जगताचे आधार आहे, ते शेषाचे अवतार, त्यांचं नाव ठेवलं लक्ष्मण. दशरथ राजे म्हटले मी अत्यंत उत्सुक झालो आहे, मी अत्यंत अधीर झालो आहे. आता माझ्या या पुत्राचं नाव सांगा जो या तिघांपेक्षाही सगळ्यात मोठा आहे. तेव्हा मुनिश्री वशिष्ठ सांगतात की हा आनंदाचा सागर आहे, सद्गुणांचा धाम आहे. आणि काय नाव मी सांगावं. सरस्वती मातेची प्रार्थना केली. सरस्वती मातेला सांगितलं प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या नजरेसमोर आहे, आणि हे सरस्वती माता प्रत्यक्ष परब्रह्माचं नाव माझ्या जिभेवर तू विराजमान हो, आणि साक्षात भगवान परमात्म्याचं नाव तुझ्या कृपेनं माझ्या मुखकमलामधून निघू दे. सरस्वती मातेची आराधना केली आणि मंडळी मोठं सुंदर नाव. हा काय नाव? श्री राम. हा अत्यंत सुंदर
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाथ तुल्यम राम नाम बरानने. राम रक्षा जे स्तोत्र आहे ना, त्या स्तोत्रामधला हा श्लोक आहे. आणि या श्लोकाचा अर्थ काय आहे? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे या सहस्रनाथ तुल्यम राम नाम बरानने. या स्तोत्र या श्लोकाचा अर्थ असा आहे की अन्य नाव तुम्ही 1000 वेळा घ्या. अन्य नाव म्हणजे दुसरं कोणतंही नाव, निश्चितच भगवान परमात्म्याचंच बरं का. अन्य कोणतंही नाव तुम्ही 1000 वेळा घ्या, पण त्या 1000 वेळाच्या तुलनेमध्ये राम नाव फक्त 1 वेळा घ्या, तुम्हाला तेवढंच फल प्राप्त होईल. सहस्रनाथ तुल्यम, हा तुम्हाला तेवढंच फल प्राप्त होईल. एवढं प्रभावी. पहिल्याच दिवशी आपण याचा अर्थ ऐकला. जसा राचा उच्चार आपण करतो, शरीरामधला अशुद्ध तत्व राच्या उच्चारणासोबत आपल्या मुखावाटे बाहेर पडते. आणि जसा म चा उच्चार आपण करतो, आपलं तोंड बंद होते. म, हा म, तोंड आपलं बंद होते. आत बाहेरच्या वातावरणामध्ये जे अशुद्ध तत्व आहे, म च्या उच्चारणानं ते अशुद्ध तत्व आतमध्ये जात नाही. हा राम असा उच्चार नाही बरं त्याचा. हे पण व्याकरण पण समजून घ्या. राम आपण काय म्हणतो बोलताना? राम नाही, राम असा उच्चार आहे. हा बोलताना आपण काय म्हणतो? राम म्हणतो ना, राम. राम उच्चार नाही, राम असा उच्चार आहे. जेवढा रा वर जोर देतो ना, तेवढाच म वरही जोर द्या. राम, हा 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 उच्चार आहे. राम, हा आपण राम, आपण म म्हणतच नाही. हा पण म चाही उच्चार तेवढाच करा आणि राचाही उच्चार तेवढाच करा. किती सुंदर नाव आहे. त्रेता युगाला किती वर्ष झालेत? हा द्वापार युगाला 5,500. आपण सांगितलं ना कलियुगाचं वय आताच, आणि त्याच्या कितीतरी हजारो शेकडो वर्ष. पण नावाच किती सुंदर वैशिष्ट्य आहे. अजूनही हे नाव जुनं झालेलं नाही. हा राम, हा राम. काय ताकद आहे नावामध्ये. नाव कसं असावं त्याचं ज्वलंत उदाहरण श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्. श्रीरामचंद्र कृपालु भज रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्. नव कंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजालुम्. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्. कंदर्प अग्नित अमित जगी नवनील नीरद सुंदरम पटपीत मानव तडित रुचि शुचि नौमि जनक सुतापरम्. श्रीरामचंद्र कृपालु भजो मन हरण भव भय
पद कंजारुणम श्रीराम श्रीराम। वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादिकल दलगंजनम श्रीराम चंद्र कृपालु भजनम हरण भव भय दारुणम नव कंजलोचन कंज पद कंजारुणम कंजारुणम नव कंज लोचन कंज मुख कंज पद कंजारुणम। बोले श्री रामचंद्र प्रभु